घरात इतर कोणाला तिचा त्रास होऊ नये म्हणूनच बाहेर घेऊन जाते ना मी तिला. आणि ती जबाबदारी आहे माझी, ती मी पार पाडणार. कळलं? तू ठरवलंस तर काय बोलू. एनिवे मी निघते. तू वेणी घाल ना. हो. नंदिनीच्या बाबतीत माझं चुकतच गेलं हे मला आत्ता समजलं. रेणुका माझी बायको तशी स्वभावाने चांगली, तिला छान छोटीचा शौक, आणि त्यासाठी माझ्याकडे वेळ आणि पैसा दोन्हीची ओळी, अशातच नंदिनीचा जन्म झाला. नंदिनीमुळे रेणुका संसारात जास्तच अडकली. त्यामुळे आमच्या दोघात खूप वाद होऊ लागले. खूप वेळा मी रेणुकावरती हातही उचलला. रेणुका नंदिनीचा राग करतच होती, पण ती आता माझा रागही नंदिनीवरती काढू लागली. छोट्या छोट्या गोष्टी करता तिला मारझोड करू लागली, आणि नंदिनी मात्र भेदरून घाबरून अंग चोरून कुठल्या तरी कोपऱ्यात लपून बसायची. मला पाणीपुरी पाहिजे आरोही प्लीज. नंदिनी अगं आत्ताच तू आईस्क्रीम खाल्लायस ना, त्याच्यावर लगेच पाणीपुरी नको. पण मला खूप आवडते पाणीपुरी. चल ना खाऊया. माझं पुन्हा कधीतरी येऊया ना आपण. नाही मला आत्ताच हव्या पाणीपुरी, नाही तर तू जा. मी खा. बरं 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 ठीक आहे. दादा एक प्लेट पाणीपुरी. तू नाही खाणार? घे ना तू पण. किती पैसे झाले? आरोही मला ना भेळ हवी आहे. अगं नंदिनी आत्ता पाणीपुरी खाल्ली. आरोही प्लीज, मला भेळ ना पाणीपुरी पेक्षा जास्त आवडते. प्लीज घे ना भेळ. प्लीज मला भेळ हवी आहे. भैया भेळ. बरं बरं ठीक. दादा एक भेळ बनवा. थँक्यू. दिवसेंदिवस नंदिनीची भीती वाढतच चालली होती. दिवसेंदिवस रेणुकाचा नंदिनीवरचा राग वाढत चालला होता, आणि अशातच रेणुकाने स्वतःच्या सुखाचा मार्ग स्वीकारला. नंदिनीच्या नजरेसमोर एका परक्या माणसाचा हात धरून नंदिनीला कायमचं पोरकं करून निघून गेली. नंदिनी रेणुकाच्या पायाला घट्ट मिठी मारून रडत होती. सारखी म्हणत होती, आई मला सोडून जाऊ नको ना, आई मला सोडून जाऊ नको ना. पण रेणुकाच्या दगडासारख्या मनाला पाझर म्हणून फुटला नाही. भेदरलेली नंदिनी माझ्या पोटाला घट्ट मिठी मारून बाबड्या मनानं मला विचारत होती, पप्पा पप्पा तुम्हाला सोडून तर जाणार नाहीस ना? आपण उसाचा रस पिऊया. नंदिनी अगं आत्ताच एवढं सगळं खाल्लंस ना, त्यावर उसाचा रस नको ना गं. नाही प्लीज आरोही, ते पाणीपुरी आणि भेळ खूप तिखट होती, आणि मला आईस्क्रीम नकोच होतं. तू दिलंस. मला उसाचा रस पाहिजे. नंदिनी काय हा प्लीज. हट्टीपणा आहे? अहो एक ग्लास उसाचा रसच मागताय ना त्या. नाही काय म्हणताय, कंजूस असतात ना काही लोक. दे ना दे ना दे ना दे ना. हो हो. येस मी बसते. एक ग्लास उसाचा रस. अशा नाजूक अवस्थेत असलेल्या नंदिनीला मी सांभाळत होतो, पण माझी बायको रेणुका
माझ्या नजरेसमोर एका परक्या माणसाचा हात धरून निघून गेली, या पुरुषी अहंकारातच मी जगत होतो. तेव्हाच मनाशी ठरवलं की भरपूर पैसा कमवायचा आणि रेणुकाला श्रीमंत होऊन दाखवायचाच, असा मनाशी ठेवून बांधला होता. ह्याच गोष्टीमुळे नंदिनीकडे माझं दुर्लक्ष होऊ लागलं. पण तिचे आभाळ होऊ नये, तिला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून मनात नसतानाही मी तिला शिक्षणासाठी माझ्यापासून दूर पाचगणीच्या शाळेत दाखल केलं. आई तर सोडून गेलीच होती आणि बाबाही आता सोडून जाणार, या कल्पनेनेच ती फार उद्ध्वस्त झाली होती. तुम्ही तिला भेटायला जात होतात? सुरुवातीला 8-15 दिवसांनी मी नियमितपणे नंदिनीला भेटायला हॉस्टेलवरती जायचो. पण तेव्हा ती माझ्याशी फार कोरडेपणाने बोलायची, अगदी तुटक तुटक. नंतर नंतर तर तिने मला भेटायलाच नकार दिला. एकदा तिच्या हॉस्टेलच्या रेक्टरबाई मला म्हणाल्या, तुम्ही तिला भेटायला येत जाऊ नका. तुम्ही भेटून गेलात की ती 2-4 दिवस नंतर फार अस्वस्थ असते, काही खात पीत नाही. बरं तुझं होत आलंय ना, मी पैसे देऊ दे. ही पिशवी ठेवते, इथे सांभाळशील ना? हाय, ती डॉल बघू ना. मी घेऊ? ओ बाई, थांबा थांबा. या एवढ्या मोठ्या बाईने माझ्या मुलीची भावली चोरलीये. अहो काही काय बोलताय, ती असं नाही करणार, शक्यच नाहीये हे. अहो खरंच चोरलीये, बघा त्या पिशवीत. नाही काही नाहीये, चल ना तू, चल ना. नंदिनी पिशवी बघू. अगं आरोही काही नाही. नंदिनी प्लीज पिशवी बघू. नंदिनी मला हवी आहे, ही माझी आहे. नंदिनी असं काय कर. प्लीज ऐक ना, ही माझ्या पिशवीत होती ना, ती माझी आहे आता. तू चल ना. नंदिनी मी तुला नाही नाही नाही, मला हीच भावली हवी मी आहे. नवीन घेऊन देईन तुला. नाही, मला हीच हवी आहे. गुड गर्ल आहेस ना, गुड गर्ल आहेस अरे, ना. पण- मी नवीन घेऊन देईन तुला, प्रॉमिस. सॉरी. एवढी मोठी बाई चोरी करते, लहान मुलींची खेळणी चोरते. तसं नाहीये, तिने हे सगळं मुद्दामून केलं नाहीये. ती एक मनोरुग्ण आहे. मनोरुग्ण? अहो तसं असेल ना तर तिला मेंटल हॉस्पिटल मध्ये ठेवा ना, नाहीतर तुमच्या घरामध्ये डांबून ठेवा. हे असं बिनधास्त बाहेर फिरायला काय नेताय? उगीचच लोकांना त्रास. आज बाहुली चोरली, उद्या पाकिट मारेल, परवा कुणाचं पोर पळवेल. अहो काय बोलताय तुम्ही हे? उगाच काही माहित नसताना वाटेल ते बोलू नका. अशा पेशंटशी खूप माणुसकीने वागायचं असतं. चल नंदिनी. नंदिनी, नंदिनी बघू.
नंतर नंतर तर मी तिला भेटणंच कमी केलं. बाप म्हणून फक्त पैसे पाठवणं एवढंच काम उरलं. पण ती सुट्टीत तरी घरी यायची का? नाईलाजाने यायची असंच म्हणेन मी आता. आणि इथे आल्यावर कशी वागायची? तिच्या खोलीत ती स्वतःला कोंडून घ्यायची. कधी कोणाशी बोलणं नाही, लोकात मिसळणं नाही, खळखळून हसणं नाही. तिला कोणी मैत्रिणी? अजिबात नाही. एकटीच जीव रमवायची. अशीच हळूहळू काही वर्ष निघून गेली. स्वतःच आपली एकलकोंडी झाली होती. तिने पुढे वकिलीचं शिक्षण घ्यायचा निर्णय घेतला. मी हो नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी पुन्हा घराबाहेर हॉस्टेलमध्येच राहिलेली. वकिलीचं शिक्षण पूर्ण करून ती आली आणि पहिली केस तन्मयची घेतली. का? म्हणजे एकदम तन्मयचीच केस का? तो आमच्या नाटकाचा भाग होता. आम्हाला आग्रह अडप करायचं होतं. नंदिनीने त्या कामात मला मदत करायचं मान्य केलं होतं. नंदिनीने तन्मयशी मैत्री वाढवली. नंतर नंतर माझ्या लक्षात येऊ लागलं की ती तन्मयच्या सहवासात फार आनंदी राहू लागली. तिला जे प्रेम, जी आपुलकी हवी होती ती ती तन्मयच्या वागण्यात तिला मिळत होती. म्हणजे नंतर नंतर तर ती कधी तन्मयच्या प्रेमात पडली हे माझं काय तिचं तिलाही कळलं नसतं. मग ती सतत तन्मय आपल्या सोबत हवा त्यासाठी ती वाटेल ते करायला लागली. पुढे काय काय घडलं ते तुम्हाला माहित आहे. तुमच्याकडे तुमच्या तिघांचा एखादा फोटो आहे? डोक्याच्या काळज्या काही संपत नाही. आता तन्मय सुद्धा तो हाती लिहिलेला रिपोर्ट घेऊन गेलाय ऑफिसला. बॉस काय म्हणतोय कोणास ठाऊक. आणि ही आरू नंदिनीला सोबत घेऊन गेली ना बरोबर, तो एक वेगळा टेन्शन. एवढा लेट कसं काय झालं? अजून कशाने आल्या दोघी? काय झालं? आणि दोघं टेन्शन मध्ये का आहात? अहो आरोही नंदिनीला घेऊन कुठेतरी बाहेर गेले. आम्ही म्हणत होतो नको जाऊ म्हणून, पण ऐकलं नाही तिने. केव्हा गेली? किती वेळ झाला? दुपारची जेवण झाल्या झाल्या दोघी बाहेर पडल्या आहेत आणि अजून त्यांचा पत्ता नाही. मला पाहिजे. मी केवढं जोरात मारलं त्याने, मला दुखतंय. नंदिनी शांत हो बघू आता. नाही. रडणं थांबवशील का आता? हा शांत हो. का मारलं त्या मुलांनी मला? मी काय केलं होतं त्याला? कारण तो बॅड बॉय होता आणि मी ओरडले की नाही त्याला. हा शहाणी आहेस ना तू. आता रडणं थांबव बघू. शांत हो. हा सगळा काय प्रकार आहे? आरोही तुम्हाला एवढा उशीर का झाला? आणि हिने काय हे नवीन उद्योग करून ठेवले? सांगते आनंदात, तेच सांगते. खरं तर वेळेतच येणार होतो आम्ही, पण वाटेत एक छोटासा ऍक्सिडेंट झाला. हा? नाही म्हणजे एका टार्गेट मुलाने नंदिनीला दगड मारला. त्यामुळे मला हिला डॉक्टरांकडे न्यावं लागलं आणि त्यामुळे थोडा उशीर झाला. हिला पाठीशी घालण्यासाठी तू सारवासारव करतेस ना, पण मला माहिती आहे या बहिणीच काहीतरी घोळ घालून ठेवला असणार. मी काय नाही केलं. मी खरंच काय नाही केलं. तू सांग ना. हो हो हो. आता तुम्हाला परत पाठवणार? अजिबात नाही नंदिनी. कुठेही पाठवणार नाहीये मी तुला. तू इथेच राहणार आहेस. फक्त आत्ता तुझ्या रूम मध्ये जा. नाही आरोही, मला खूप भीती वाटते एकटीला जायला. मी एकटी नाही जाणार. नंदिनी अगं आता आपण आपल्या घरी आलोय. इथे कोणीही तुला काही करणार नाहीये. गुड गर्ल आहेस ना तू. जा रूम मध्ये जा. जा. माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. नंदिनीची या सगळ्यात काहीच चूक नाहीये.
तिने जाणून बुजून काहीही केलं नाहीये. या सगळ्यात जर कोणाची चूक असेलच तर ती त्या लहान मुलांची आणि इतर माणसांची होती, ज्यांनी तिच्या मानसिक अवस्थेची थट्टा केली. रायाचा फॅमिली फोटो इथे कसा काय आला? कोणी आणला असेल? आरोही, 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 अगं कुठेस तू? किती हाका मारल्या तुला? खरंच सॉरी, मला कळलंच नाही तू आल्याचं. तू बस, मी पटकन पाणी आणते तुझ्या. थांब. थँक्यू, अगदी मनापासून खूप 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 थँक्यू. कशाबद्दल? ते म्हणजे मी तुझं प्रोजेक्ट लिहिलं त्याचं कौतुक तू सकाळीच केलंय. तू माझा प्रोजेक्ट लिहिलाच, पण तू मला ज्या 4 गोष्टी सांगितल्या ना, मला त्याचाही फायदा झाला. मी माझं प्रोजेक्ट बॉसला दाखवल्यानंतर काय झालं माहितीये? काय झालं? तन्मय, तुमच्या या रिपोर्ट बद्दल मी तुम्हाला फीडबॅक देईनच, पण त्याआधी तुमच्या बोलण्याबद्दल मला फीडबॅक द्यायचा. बसा. आय एम प्राऊड ऑफ यू माय सन. थँक्यू सर. खरं तर काहीतरी एक्सक्यूज देऊन तू ही वेळ मारून नेऊ शकला असतास, पण तू प्रामाणिकपणे सगळं खरं सांगितलंस आणि मला एक वेगळाच विचार दिलास. तन्मय, खरं बोलायला हिंमत लागते आणि ती तुझ्यामध्ये आहे. सगळ्यांच्यात असते सर, फक्त आपण उगाच खोटेपणाचा आधार घेतो सर. आणि माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी जे काय वागलो ते सगळं श्रेय माझ्या बायकोला द्यायला हवं. मी आता जे काय बोललो, माझे विचार, शब्द आणि शब्द सगळे माझ्या बायकोचे, आरोहीचे आहे. गुड. आय मस्ट अप्रिशिएट. तू तुझ्या बायकोचे नुसते विचार माझ्या तोंडावर फेकले नाहीस, तर ते तुझ्या स्वभावात झिरपले आणि म्हणूनच बायकोचं क्रेडिट तू घेतलं नाहीस, चोरलं नाहीस, तर प्रामाणिकपणाने ते कबूल केलंस. तुझ्या या रिपोर्ट बद्दल मी तुला फीडबॅक देईनच, सजेशनही देईन, पण अजून एक महत्वाचं सजेशन मी तुला देतो, आयुष्यभर उपयोगी पडेल. तुझ्या बायकोला कधीही अंतर देऊ नकोस. चांगला जोडीदार मिळायला भाग्य लागतं. येस सर, त्या बाबतीत मी खूपच भाग्यवान आहे. गुड. काय सांगतोस तन्मय? हो आरोही, मला तुझा अभिमान वाटतो. नाही तन्मय, खरं तर हे सगळं माझ्या आईचं श्रेय आहे. ही सगळी तिचीच शिकवण आहे रे. तिनेच हे माझ्यावर केलेले संस्कार आहेत. आरोही, मी तुझ्या बाबतीत खूपदा चुकलो, पण तू तुझा प्रेमाचा विश्वास ढळू दिला नाहीस. खऱ्या अर्थाने आत्ता आपण एकमेकांच्या जवळ आलोय. आणि माझे बॉस जे म्हणाले ते अगदी खरं. मी खूप लकी आहे. आरोही, आय लव्ह यू. ए यार, असं का करताय तुम्ही? मला का नाही बोलवलं? आरोही, तू प्रॉमिस केलं होतंस ना की मला एकटीला नाही टाकणार म्हणून. मग मी कट्टी घेईन ना तुमच्याशी. मला पण पाहिजे, मला पण घ्या तुमच्यात. ये